जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झाले। 20 जानेवारीपासून जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा अंतरवालीहून मुंबईकडे येणार आहे। त्यासाठी मुंबईतील 3 मैदानांची पाहणी करण्याकरता शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईतील मराठा समाजाच्या समन्वयकांसोबत या शिष्टमंडळाची आज 11 वाजता बैठक आहे। या बैठकीनंतर शिष्टमंडळ मुंबईतल्या 3 मैदानांची पाहणी करेल। मुंबईतल्या आझाद मैदान, छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि BKC वांद्रे इथल्या मैदानांची पाहणी या पथकाकडून केली जाईल। या संदर्भात या शिष्टमंडळाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मनोज जरांगे पाटील मुंबईत आरक्षणासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज बीड आणि जालना जिल्ह्यातले अनेक जे मराठा समाज बांधव आहेत ते या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत। आज तुम्ही या ठिकाणी आलात, नेमकं काय करणार आहात? आम्ही जे आमची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 20 तारखेला आंतरवाली आमचं जे हेडक्वार्टर आहे तिथून जी आमची पायी दिंडी निघणार आहे, जसं पंढरीच्या पांडुरंगाला आपण भजन करत जसं आपण निघतो तसं आम्ही मराठा आरक्षणासाठी 20 तारखेला आंतरवाली सराटी येथून निघून जवळजवळ आमचा 16 दिवसाचा नियोजन आहे येण्याचं। रोज 25 किलोमीटर चालत आम्ही येणार आहेत। पोलिसांकडे आतापर्यंत ऑफिशियली अशी कुठलीच परवानगी आपण मागितलेली नाही, कारण ह्याचं अजून नियोजन नक्की झालेलं नाही, कुठल्या मैदान आपण फायनल करायचा तो। त्या पार्श्वभूमीवरती आज हे सर्वजण आलेले आहेत, त्यांची तपासणी झाल्यानंतर ते समोर पोलिसांना त्या संदर्भामध्ये आपण पत्रव्यवहार करू। मुंबई पोलिसांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याच मदतीने चांगल्या पद्धतीने आपण जो उपोषण जे असेल त्यांचं ते व्यवस्थित आपण नियोजन त्याचं करू। नियोजन करण्यासाठी म्हणूनच आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईतले मराठा समाजाचे कार्यकर्ते सुद्धा तयार झालेले आहेत आणि 11 नंतर मुंबईतले जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत त्याची पाहणी करून त्याचा अहवाल दिला जाईल आणि नंतरच ही सगळी जी 20 तारखेची तयारी आहे ती सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, G24 तास, मुंबई।